नमस्कार, आपण पाहत आहात अरविंद टाइम्स। आजची बातमी जत शहरातून। खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि नागरिकांचा वाढता संताप। जत शहरातून जाणाऱ्या चडचण ईश्वरपूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन हा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्थानिक पातळीवरून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नगरसेवक विकास माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या रस्त्याचे यापूर्वी डांबरीकरण झाले होते, मात्र अवजड वाहनांचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले। त्यामुळे आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। होंडा शोरूम जवळ, स्मिता फोटो समोर, उदयसिंग संकपाळ यांच्या घराजवळ, छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। या मार्गावर महत्त्वाच्या शासकीय आणि शैक्षणिक संस्था असल्यामुळे महाविद्यालय, न्यायालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, शाळा, वसतिगृह या सर्व ठिकाणांमुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते। त्यामुळे खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे। या समस्येसाठी अनेक वेळा आंदोलनही करण्यात आली आहेत। स्थानिकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एसटी पिकअप शेडचीही दुरावस्था झाली असून नवीन व सर्व सुविधांनी युक्त शेड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे कधी लक्ष देणार आणि नागरिकांना या खड्डेमुक्त रस्त्याचा दिलासा कधी मिळणार? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या भागातही अशीच समस्या आहे का? कमेंटमध्ये सांगा। अरविंद टाइम्सला सबस्क्राईब करा।